नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, पोलीस भरती PYQ सिरीजचा एक नवीन व्हिडिओ घेऊन जो आहे तुमच्यासोबत आलेलो आहोत. आतापर्यंत आपण हिस्ट्री, भूगोल, पॉलिटिक्स सगळ्यांचे व्हिडिओ जे चालू केलेले आहे. ज्यांनी कोणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आज बघा, राज्यघटना किंवा पॉलिटीमधून जो आपण आहे नवीन सेकंड टॉपिक जो आहे तो घेऊन आलेला आहोत. याच्या अगोदर बघा, तुमचा पार्ट 1 तुम्हाला राज्यघटना, निर्मिती आणि वैशिष्ट्ये जो आहे तो आपण अपलोड केलेला आहे. आज बघा मित्रांनो, आपण मूलभूत हक्क आणि कर्तव्य जे आहे यावर जे काही प्रश्न आतापर्यंत आलेले आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेवटपर्यंत बघा. यामध्ये आपण पूर्ण डिटेल मूलभूत हक्क आणि कर्तव्य यावर आलेले प्रश्न याचं डिकोडिंग करणार आहोत. क्लिअर आहे? बघा बघा रे, पहिला प्रश्न जो आपल्याला आलेला आहे तो बघा, वर्धा पोलीस 2024 ला मित्रांनो जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. वर्धा पोलीस 2024 प्रश्न बघा काय आहे वर्धा पोलीसला आलेला. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51A बघा, इथे कलम 51A मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहे. यापैकी बघा, विसंगत पर्याय कोणता? विसंगत जो वेगळा आहे. तर वर्धा पोलीस 2024 दोन्ही वर्ष कठीण पेपर होते, 23 आणि 24 चा. त्यामधला प्रश्न राहणार आहे विसंगत पर्याय ओळखा, असं तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. पहिला बघा रे, राष्ट्राच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हे आहे. मतदान करणे, कर भरणे हे नाही. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे हे सुद्धा आहे. आणि देशाचे संरक्षण करणे हे सुद्धा मूलभूत कर्तव्य आहे. याचा अर्थ इथे बघा, ऑप्शन नंबर 2 जे आपलं उत्तर राहणार, मतदान करणे किंवा कर भरणे हे मूलभूत कर्तव्य नाही. आता काय आहे समजून घ्या. इकडे बघा, मूलभूत कर्तव्याचा जर विचार केला मित्रांनो तर आपण कुठून स्वीकारले याची बेसिक माहिती तुम्हाला असायला पाहिजे. मूलभूत कर्तव्य, लक्ष द्या इकडे. मूलभूत कर्तव्याचा विचार केला तर बघा रे, पहिल्यांदा भाग 4A. भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य आहे. आणि कलम विचार तुम्हाला, कलम कोणती म्हटलं तर कलम सुद्धा लक्षात ठेवा रे, 51A. भाग 4A कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्य जे आहे ते आपल्याला प्रदान करण्यात आलेली आहे. पुढे बघा, 42वी घटना दुरुस्ती 1976. लक्षात घ्या रे, मूलभूत कर्तव्य हे भारताच्या राज्यघटनेमध्ये सुरुवातीपासून नव्हते. सुरुवातीला म्हणजे 26 जानेवारी 1950. नंतर याला बघा आपण 42वी घटना दुरुस्ती 1976 ने बघा एक समिती आलती, सरदार स्वर्णसिंग समिती. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. इथे बघा, सरदार स्वर्णसिंग समिती जे राहणार आहे, या सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून आपल्या राज्यघटनेमध्ये बघा 10 मूलभूत कर्तव्ये जे आहे ते जोडण्यात आलेली आहे. लक्षात घ्या. तर 10 मूलभूत कर्तव्ये कधी जोडली? 42वी घटना दुरुस्ती 1976 समिती होती, सरदार स्वर्णसिंग समिती. 10 मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आलेली आहे. पुढे बघा रे, 86वी घटना दुरुस्ती 2002. तर 86वी घटना दुरुस्ती 2002 ने लक्षात घ्या आपल्याला बघा 11वे कर्तव्य जे आहे ते नव्याने जोडण्यात आलेले आहे. 11वं. 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्या पालकांची राहील, असं हे कर्तव्य होतं 11वे, जे 86वी घटना दुरुस्ती 2002 ने जोडण्यात आलेलं आहे. म्हणजे सध्या बघा 11 मूलभूत कर्तव्य आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये आढळणार आहे. इथेच पुन्हा एक पॉईंट लक्षात ठेवा रे, कुठून स्वीकारले तर बघा, सोव्हिएत युनियन. तर सोव्हिएत युनियन नावाचा जो देश होता, लक्षात ठेवा, सोव्हिएत युनियन किंवा सोव्हिएत रशिया म्हणतो आपण त्याला, त्या सोव्हिएत युनियन कडून आपण ज्या ही कर्तव्य स्वीकारलेली होती, मूलभूत कर्तव्य जे टोटल आहे 11. तेवढी बेसिक माहिती. या पॉइंटला, प्रत्येक पॉइंटला प्रश्न विचारले जातात. लक्ष द्या इकडे. पहिल्यांदा, मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे तर भाग 4A कलम 51A. कधी जोडले? 42वी घटना दुरुस्ती 1976 ने 10 मूलभूत कर्तव्य जोडलेले आहे, सरदार स्वर्णसिंग समिती. आणि 11वं कधी जोडलं रे तर 86वी घटना दुरुस्ती 2002 ने मित्रांनो बघा 11वे मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले. स्वीकारलं होतं सोव्हिएत युनियन किंवा रशियाकडून. आणि यामध्ये बघा मतदान करणे किंवा कर भरणे या तत्वाचा समावेश राहत नाही. तर विसंगत पर्याय वर्धा पोलीस 2024 ला आलेला होता. ही बेस माहिती देऊया, याच्यावर वारंवार प्रश्न येतात. समजलाय? चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. आता हा बघा, मुंबई लोहमार्ग 2024 ला मित्रांनो हा प्रश्न आलेला आहे. बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात विचारलाय? भाग लक्षात ठेवायचा आहे, मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर भाग लक्षात ठेवा रे, भाग जो राहणार आहे तो आहे भाग 4. 4थ्या भागामध्येच लक्षात ठेवा आपल्याला मार्गदर्शक तत्वे प्रदान करण्यात आलेले आहे. काय आहे बघा इकडे. जर तुम्हाला विचारलं भाग 4 तर भाग 4 राहणार आहे, लक्षात ठेवायचं आहे
तो आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. भाग 4 लक्षात ठेवा, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. तर भाग 4 हा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे राहणार आहे. कलम जर विचारलं मित्रांनो तर लक्षात ठेवा, कलम राहणार आहे 36 ते 51 आणि स्वीकारले कुठून तर लक्षात ठेवा आयर्लंड कडून या तत्वाचा आपण स्वीकार करण्यात आलेला आहे. जे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलम आहे 36 ते 51, स्वीकार आयर्लंड. त्याच्यानंतर बघा रे, न्याय प्रविष्ट नाही. ही जी तत्वे राहणार आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, ही न्याय प्रविष्ट नाही. म्हणजे काय, यांचं जर उल्लंघन झालं किंवा ही तत्वे जर भारतीय नागरिकांना मिळाली नाही तर आपण कोर्टात जाऊ शकत नाही. म्हणजे न्यायप्रविष्ट राहणार का नाही. तर बघा भाग 4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलम आहे 36 ते 51, स्वीकार केला आपण आयर्लंड आणि ही तत्वे न्याय प्रविष्ट नाही. तर नाही जे आहे लक्षात ठेवा, न्याय प्रविष्ट राहणार नाही. दुसरा भाग, पहिला भाग आणि तिसरा भाग. तर बघा पहिल्या भागात आहे रे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. बघा दुसरा जो भाग आहे त्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र राहणार आहे पहिल्या भागात. पहिला भाग म्हटलं तर संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. कलम लक्षात ठेवा आहे 1 ते 4. कलम जर म्हटलं तुम्हाला बघा 1 ते 4 या कलमात बघा संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र राहणार आहे. दुसऱ्या भागात बघा रे नागरिकत्व. दुसरा जो भाग राहणार आहे त्यामध्ये लक्षात ठेवा नागरिकत्व राहणार आहे. आणि कलम जर विचारलं तुम्हाला तर कलम आहे रे 5 ते 11. तर 5 ते 11 कलमाच्या दरम्यान बघा नागरिकत्व भाग 2 कलम आहे 5 ते 11. आणि तिसऱ्या भागात बघा मूलभूत हक्क जो आहे तो आपला तिसरा भाग राहणार आहे. तिसरा जर भाग विचारला मूलभूत हक्क आणि कलम जर विचारलं तर लक्षात ठेवा रे 12 ते 35. तर 12 ते 35च्या दरम्यान लक्षात घ्या आपल्याला मूलभूत हक्क राहणार आहे. हे महत्वाचे भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बघा भाग पहिला संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र कलम 1 ते 4. भाग 2 मध्ये बघा नागरिकत्व आहे कलम आहे 5 ते 11. भाग 3 मध्ये मूलभूत हक्क कलम आहे 12 ते 35. आणि भाग 4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलम म्हटलं तर 36 ते 51, स्वीकार केला आपण आयर्लंड आणि ही न्याय प्रविष्ट नाही. म्हणजे याचा जर कुठे उल्लेख झाला तर आपण कुठे जाऊ शकत नाही, लक्षात ठेवा. हा मुंबई लोहमार्गाला आलेला प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 3 चौथ्या भागामध्ये ही तत्वे राहणार आहे. चला पुढे नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. हा बघा रे जालना पोलीस 2024 ला मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे. बघा इथे मूलभूत हक्कावर गदा आल्यास कुठे दाद मागता येते. आता तेच समजून घ्या. आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क प्रदान करण्यात आलेले आहे. कुठे आहे म्हटलं सांगतो बघा तुम्हाला. सर्वात पहिले जर मूलभूत हक्क कोणत्या भागात आहे, भाग 3 आणि कलम आहे 12 ते 35. तर कलम 12 ते 35 भाग 3 मध्ये आपल्याला मूलभूत हक्क प्रदान करण्यात आलेले आहे. आणि स्वीकारले बघा अमेरिका. हे आपण बघा अमेरिका कडून जे आहे यांचा स्वीकार केलेला आहे. मूलभूत हक्क कुठून स्वीकारले, अमेरिका. लक्षात ठेवा रे बघा भाग 3 मध्ये आहे कलम 12 ते 35, स्वीकार केला आपण अमेरिका. आणि समजून चला एकही तत्व किंवा एखाद्या हक्काचं जर उल्लंघन झालं 12 ते 35 मधल्या तर तुम्हाला कुठे दाद मागता येते. उत्तर येते बघा सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय. ऑप्शन नंबर 2 इथे तुम्हाला जे आहे दाद मागता येणार आहे. काय आहे बघा इथे एक कलम आहे रे कलम 32 म्हटलं तर सुप्रीम कोर्टात. आणि कलम आहे 226 यानुसार बघा हायकोर्टात. तर कलम 32 चा वापर करून सुप्रीम कोर्टात, कलम 226 चा वापर करून हायकोर्टात आपल्याला दाद मागता येणार आहे. पण हा बघा तुमचा मूलभूत अधिकार आहे दाद मागणे. हा जो आहे तो मूलभूत अधिकार आहे का, नाही. पण तुम्ही सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टात दोन्ही ठिकाणी मूलभूत हक्काचं जर उल्लंघन झालं तर आपल्याला दोन्ही ठिकाणी दाद मागता येणार आहे. कलम 32 ने सुप्रीम कोर्ट आणि कलम 226 ने आपल्याला हायकोर्ट मध्ये जाता येणार आहे. तर ऑप्शन नंबर 2 येण्याचं बघा सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय मध्ये आपल्याला दाद मागता येणार आहे. मूलभूत हक्क म्हटलं तर भाग 3 कलम आहे 12 ते 35, स्वीकार केला आपण अमेरिका. आणि जर उल्लंघन झालं तर कलम 32 ने सुप्रीम कोर्ट आणि कलम 226 नुसार आपण हायकोर्टामध्ये जाऊ शकतो. हाच प्रश्न होता जालना पोलीस 2024 ला जो आहे तो प्रश्न आलेला आहे. चला नेक्स्ट बघा पुढे. हा प्रश्न बघा सोलापूर ग्रामीण पोलीस 2024 ला मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करण्यात आली आहे. तर मार्गदर्शक तत्वे कुठून स्वीकारलं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे, आयर्लंड. लक्षात ठेवा आयर्लंड कडून आपण 3 गोष्टी स्वीकारल्या आहेत. त्यात बघा रे पहिल्या नंबरला आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे.
पहिलं काय स्वीकारलं तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे पहिल्यांदा आपण स्वीकारलेली आहे. नंबर 2 बघा इथे राज्यसभेवर 12 व्यक्तीची नेमणूक, हे सुद्धा विचारते. राज्यसभेवर जर म्हटल्याला 12 व्यक्तीची नेमणूक सुद्धा आपण त्यांच्याकडून स्वीकारलेली आहे. तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे राज्यसभेवर 12 व्यक्तीची नेमणूक कुठून स्वीकारली आहे? आयर्लंड. पुढे बघा ऑस्ट्रेलियाकडून आलाय रे समवर्ती सूची, ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची. त्यानंतर बघा व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य, व्यापार आणि वाणिज्याचं जे आहे ते स्वातंत्र्य आपण स्वीकारलेलं आहे. व्यापार आणि वाणिज्याचं स्वातंत्र्य. दक्षिण आफ्रिकेकडून आपण स्वीकारलं आहे रे घटना दुरुस्ती. घटना दुरुस्तीचा स्वीकार आपण लक्षात ठेवा दक्षिण आफ्रिकेकडून करण्यात आलेला आहे. घटना दुरुस्ती दक्षिण आफ्रिका. ऑस्ट्रेलियाकडून आहे समवर्ती सूची, व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. त्याच्यानंतर आयर्लंड करून बघा राज्यसभेवर 12 व्यक्तीची नेमणूक आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. ही तत्वे मी आता सांगितले तुम्हाला. बघा भाग 4 आणि कलम जर विचारली तर लक्षात घ्या रे 36 ते 51च्या दरम्यान लक्षात ठेवायचं आपल्याला ही तत्वे आढळणार आहे. हाच प्रश्न होता कोणाकडून जे आहे तत्वे स्वीकारण्यात आलेली आहे तर आयर्लंड. प्रश्न तुम्हाला बघा मी पहिल्यापासून सांगताय पॉलिटीवर प्रश्न विचारताना निर्मिती, मूलभूत हक्क आणि कर्तव्य यावर बऱ्यापैकी प्रश्न राहतात. म्हणून हे टॉपिक आपण चांगले कव्हर करताय है ना. प्रत्येक प्रश्न डिटेलमध्ये समजून घ्या, अनालिसिस करा याच्याशी अजून निगडीत कसे कसे प्रश्न तुम्हाला बनू शकतात. क्लिअर आहे. चला पुढे. हा प्रश्न बघा आपल्याला महत्वाचा राहणार. बघा रे हा धुळे SRPF 2024 आणि 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. बघा रे अल्पसंख्याक समूहाच्या हित संबंधाचे संरक्षण संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे? तुम्हाला माहिती आहे अल्पसंख्याक वर जर म्हटलं तर कलम सरळ सापडते रे कलम 29. कलम 29 मध्ये तुम्हाला बघा अल्पसंख्याक वर्गाच्या हित संबंधाचे संरक्षण जे आहे प्रदान करते. कोणती कलम आलेला? कलम 29. कलम 25 मध्ये बघा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. लक्षात ठेवा व्यक्तीला एक धर्म स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे ही कलम प्रोव्हाइड करते. कोणती कलम आलेला? कलम 25. कलम 25 बघा सतसत विवेक बुद्धीने धर्माचे मुक्त प्रगटीकरण, आचरण व त्याचा प्रसार करण्याचा अधिकार ही कलम 25 आपल्याला प्रोव्हाइड करते. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार व्यक्तीला, तर व्यक्तीला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे या कलमाने प्रदान होते. ती कलम म्हटलं तर कलम 25. आणि कलम 23 मध्ये लक्षात ठेवायचं बघा कलम 23 जर म्हटलं तुम्हाला 2 आहे. बघा एक तर माणसाचा अपव्यापार व वेठबिगारी करण्यास मनाई. तर कलम 23 मध्ये तुम्हाला महत्वाचं आहे माणसाचा अपव्यापार. बघा इकडे माणसाचा अपव्यापार व वेठबिगारी करण्यास मनाई. वेठबिगारी करण्यास मनाई लक्षात घ्या. बघा माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी करण्यास मनाई कलम 23. कलम 23 मध्ये माणसाचा अपव्यापार व वेठबिगारी करण्यास मनाई. कलम 29 मध्ये अल्पसंख्याक वर्गाच्या हित संबंधाचे संरक्षण आणि कलम 25 व्यक्तीला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करते. म्हणजे तुम्ही आपल्या कोणत्याही धर्माचं बघा मुक्त प्रकटीकरण, आचरण व त्याचा प्रसार करण्याचा अधिकार कलम 25 प्रोव्हाइड करते. ते बघा 5 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे, महत्वाचा आहे. समजलाय. चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न बघा तुम्हाला मुंबई SRPF 2024 ला मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न समजून घ्या. खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा. कोणतं विधान बरोबर आहे तुम्हाला ओळखायचं आहे. पहिल्या नंबरला स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. बरोबर आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 सरदार स्वर्णसिंग समिती यांच्या शिफारशीवरून बघा रे 10 मूलभूत कर्तव्य सुरुवातीला जोडण्यात आलेले आहे. ते स्टेटमेंट बरोबर आहे. नंबर 2 मूलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहे. हे सुद्धा बरोबर आहे. फक्त भारतीय नागरिकांनाच. याचा अर्थ होते अ आणि ब दोन्ही बरोबर राहणार आहे. अ आणि ब जे आहे दोन्ही आपल्याला ऑप्शन नंबर 1 बरोबर राहणार आहे. मूलभूत कर्तव्य बघून घ्या रे पहिल्यांदा. मूलभूत कर्तव्याचा विचार जर केला मित्रांनो तर लक्षात घ्या मूलभूत कर्तव्य जर म्हटलं आपल्याला तर ते आहे भाग 4A. इथे लक्ष द्या भाग 4A. आणि कलम जर म्हटलं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कलम आहे 51A मध्ये राहणार आहे. घटनावस्था 2 आहे. पहिल्या नंबरला 42वी आणि 1 आहे रे 86वी. 42 न जोडले टोटल 10, 86 न आलं 1, टोटल 11. तर 11 मूलभूत कर्तव्य सध्या आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. 42वी घटनादुरुस्तीने आपण 10 जोडले, 86वी घटनादुरुस्तीने 1, टोटल आहे 11
आणि समिती म्हटलं लक्षात ठेवा रे, सरदार स्वर्णसिंग समिती. तर सरदार स्वर्णसिंग समिती जी आहे यांच्या शिफारशीवरून लक्षात ठेवा मित्रांनो 10 मूलभूत कर्तव्याची यादी भारताच्या राज्यघटनेत जोडण्यात आली. 86व्या घटनादुरुस्तीने 1 जोडलं, 10 + 1 टोटल 11 मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवा आपल्याला सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. त्याचं उत्तर येते अ आणि ब दोन्ही बरोबर राहणार आहे. बेसिक माहिती पहिल्या प्रश्नात बघितलं, आता सुद्धा कव्हर करून ठेवा. मूलभूत कर्तव्यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न येतात. चला नेक्स्ट बघा, हा प्रश्न बघा रे. यवतमाळ चालक 2024 ला मित्रांनो प्रश्न आलेला आहे. भारतीय राज्यघटनेनुसार पुढील पैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? आता इथं बघा आहे की नाही, नाही नाहीवर प्रश्न विचारलाय, कोणतं मूलभूत कर्तव्य नाही? बरोबर आहे. सार्वत्रिक निवडणुकामध्ये मतदान करणे नाही, हेच नाही आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1च आपलं उत्तर राहणार आहे. मतदान करणे हे आपलं मूलभूत कर्तव्य नाही. दुसरं बघा, राज्यघटना त्यातील तत्वांचा आदर करणे आहे. सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे हे सुद्धा आहे, हे सुद्धा आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हटलं तरी आहे. 8व्या नंबरचं आपलं मूलभूत कर्तव्य राहणार आहे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. 9व्या नंबरमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि पहिलंच लक्षात ठेवा आदर करणे जे आहे पहिल्या नंबरचं मूलभूत कर्तव्य राहणार आहे. तर त्यामुळे बघा पहिलं जे आहे मतदान करणे हे भारतीय राज्यघटनेचं मूलभूत कर्तव्य नाही. मूलभूत कर्तव्य आता सांगितलं भाग 4A कलम 51A टोटल आहे 11. 42व्या घटनादुरुस्तीने जोडले आहे 10 आणि 86व्या घटनादुरुस्तीने 1 टोटल 11 मूलभूत कर्तव्य जे आहे ते नव्याने जोडलेले आहे. हा बघा आता नेक्स्ट प्रश्न आपल्याला मुंबई लोहमार्ग चालक 2024 ला जो आहे मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा रे, भारतीय राज्यघटनेत ना संरक्षण दिले आहे. कशाला संरक्षण दिले आहे? तर लक्षात ठेवा रे, कामाचा हक्क नाही, राजकीय पक्ष नाही, मार्गदर्शक तत्वे नाही, मूलभूत हक्क. बघा भारताच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क आहे. मूलभूत हक्क कुठे आहेत सांगतो. बघा पहिल्यांदा मूलभूत हक्काचा विचार केला तर मूलभूत हक्क आहे भाग 3 आणि कलम जर विचारला लक्षात ठेवा कलम राहणार आहे 12 ते 35च्या दरम्यान तुम्हाला मूलभूत हक्क राहणार आहे. कुठून स्वीकारले? अमेरिका. अमेरिकेकडून जो आपण मूलभूत हक्काचा स्वीकार केलेला आहे भाग 3 कलम 12 ते 35 स्वीकारले आहे अमेरिका. आता समजून घ्या, जर राज्यघटनेमध्ये दिलेले मूलभूत अधिकार आपल्याला नाकारण्यात आले, कोणत्याही कारणाने त्या हक्काचं उल्लंघन जर झालं तर लक्षात ठेवा कलम 32चा वापर करून तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाता येते. कलम 32 नुसार म्हटलं तर सुप्रीम कोर्टात. आणि एक आहे रे कलम 226 नुसार डायरेक्ट आपल्याला हायकोर्ट मध्ये जाता येणार आहे. तर कलम 32 ने सुप्रीम कोर्ट, 226 ने हायकोर्ट आणि आपले अधिकार आपल्याला परत मिळवता येतात. म्हणून कशाला संरक्षण दिलं आहे? तर आपल्याला मूलभूत हक्काला आपल्या संरक्षण दिलेलं आहे. मूलभूत हक्क आपल्याला परत मिळवता येतात. म्हणून इथे ऑप्शन नंबर 2 8चं जे तुम्हाला 2 येणार आहे भाग 3 कलम 12 ते 35. क्लिअर आहे? पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा. आता हा बघा रे, सोलापूर ग्रामीण चालक 2024 ला मित्रांनो प्रश्न आलेला आहे. भारतीय संविधानाची मूळ संरचना कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही हे कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले? तर विचारलं तुम्हाला कोणत्या खटल्यामध्ये, लक्षात ठेवायचं आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. म्हणते का आपल्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आपण बदलू शकत नाही. बघा इथे भारतीय संविधानाची मूळ संरचना कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही हे कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालय स्पष्ट केले आहे? तो खटला आहे बघा रे केशवानंद भारती खटला. फेमस खटला गाजलेला, लक्षात ठेवा केशवानंद भारती खटला 1973. आणि केशवानंद भारती खटला 1973 मध्येच मेन्शन केलाय सुप्रीम कोर्टने की तुम्ही बेसिक स्ट्रक्चर जे आहे संविधानाचं मूलभूत संरचना बदलू शकत नाही. हा खटला गाजलेला खटला आहे, लक्षात घ्या. 13 जज होते त्यावेळेस, त्या 13 जजच्या पीठाने जो आहे हा न्याय दिलेला होता. यावर जो खटला बघा 7/6 ने पारित झाला होता. एवढा क्लोज जो आहे खटला गेलेला आहे केशवानंद भारती खटला 1973. आणि याच खटल्यामध्ये लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टचं बेसिक स्ट्रक्चर आपण बदलू शकत नाही हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर प्रश्न विचारलाय सोलापूर ग्रामीण चालक 2024 ला प्रश्न येऊन गेलाय का कोणत्या खटल्यामध्ये सांगितलंय? तर केशवानंद भारती खटला 1973. चला पुढे नेक्स्ट बघा रे, हा तुम्हाला सोलापूर ग्रामीण चालकलाच पुन्हा प्रश्न येऊन गेलेला आहे. राईट टू प्रायव्हसी. बघा रे इकडे राईट टू प्रायव्हसी खाजगीपणाचा हक्क हा व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे
हे कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले? बघा इथे खाजगीपणाचा अधिकार तुम्हाला आहे, हा कोणत्या खटल्यामध्ये स्पष्ट केला आहे? बघा रे, खाजगीपणाचा अधिकार जो आहे तो आपल्याला राहणार आहे कलम 21. कलम 21 मध्ये बघा तुम्हाला जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, जीवित व काय म्हणलेला व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, तर जीवित आणि बघा रे व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार कलम 21 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. आणि याच कलम 21 मध्ये लक्षात ठेवा आपल्याला राईट टू प्रायव्हसीचा अधिकार प्रदान होते, खाजगीपणाचा हक्क. याच्यात वेगळे तुम्हाला बघा कोर्टात हजर करताना बेड्या लावता येत नाही, त्याच्यानंतर तुम्हाला चांगलं पर्यावरण, चांगलं आरोग्य, चांगली झोप मिळण्याचा अधिकार सुद्धा कलम 21 मध्ये खाजगीपणाच्या हक्कामध्ये समाविष्ट सुप्रीम कोर्टने वारंवार केलेले आहे. तर बघा राईट टू प्रायव्हसी खाजगीपणाचा हक्क मूलभूत अधिकार आहे, कोणत्या खटल्यात सांगितला आहे? हा खटला बघा रे पुट्टास्वामी वर्सेस भारत सरकार. तर पुट्टास्वामी वर्सेस भारत सरकार नावाचा जो खटला आलेला होता, या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलेला आहे का खाजगीपणाचा हक्क हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार राहणार आहे. हा पुट्टास्वामी वर्सेस भारत सरकार. तर पुट्टास्वामी वर्सेस भारत सरकार या खटल्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे. सोलापूर ग्रामीण चालकला प्रश्न होता, ऑप्शन नंबर 4 मित्रांनो याचं उत्तर राहणार आहे. चला पुढे. हा बघा 11 नंबरचा रत्नागिरी बँड्समॅन 2024 ला मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आहे? प्रश्न रिपीट झाला ऑलरेडी, याच्यावर एक वेळा आपण बोललेला आहे. बघा इथे कोणत्या भागामध्ये आहे? भाग 4. भाग 4 मध्ये बघा रे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भाग 4 आणि कलम विचारलं तर लक्षात ठेवा कलम राहणार आहे 36 ते 51. स्वीकारले कुठून? आयर्लंड. आयर्लंड कडून जे आपण यांचा स्वीकार केलेला आहे. आणि हे बघा रे न्याय प्रविष्ट नाही, लक्षात ठेवा ही तत्वे जर म्हटलं आपल्याला न्याय प्रविष्ट नाही. भाग 4 कलम 36 ते 51 कुठे म्हटलं तर आयर्लंड, आणि ही तत्वे न्याय प्रविष्ट राहणार नाही आहे. कोणती तत्वे? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. भाग 3 मध्ये काय आहे? तर भाग 3 मध्ये आहे रे मूलभूत हक्क. लक्षात घ्या मूलभूत हक्क जो आहे तो आपल्याला भाग 3 मध्ये दिलेला आहे. आणि कलम विचारलं तर बघा 12 ते 35 दरम्यान भाग 3 आहे मूलभूत हक्क. याचा स्वीकार आपण बघा अमेरिकेकडून मूलभूत हक्काचा स्वीकार करण्यात आलेला होता. पुढे भाग 2 मध्ये काय? तर नागरिकत्व. लक्षात घ्या भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये आपल्याला नागरिकत्व राहणार आहे. नागरिकत्व आहे कलम 5 ते 11. कलम 5 ते 11 दरम्यान आपल्याला नागरिकत्व राहणार आहे. एकेरी नागरिकत्व आपण ब्रिटन कडून जे आहे एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केला. भारतात एकेरी नागरिकत्व राहणार आहे. आणि भाग 1 मध्ये लक्षात ठेवा रे संघ राज्य व त्यांचे राज्यक्षेत्र. लक्षात ठेवा संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र जे आहे कलम राहणार आहे 1 ते 4. तर कलम 1 ते 4 मध्ये लक्षात ठेवा संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र कलम 1 ते 4. भाग 2 मध्ये नागरिकत्व कलम आहे 5 ते 11. भाग 3 मध्ये मूलभूत हक्क कलम आहे 12 ते 35. आणि भाग 4 मध्ये लक्षात ठेवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलम आहे 36 ते 51. स्वीकारला आपण आयर्लंड. आणि ही तत्वे लक्षात घ्या न्याय प्रविष्ट नाही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. क्लिअर आहे? 1 2 3 आणि 4. हा प्रश्न रिपीट झाला, माहित असायला पाहिजे. चला पुढे नेक्स्ट बघा. हा बघा रे रत्नागिरी बँड्समॅन, आणि हा सुद्धा 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा भारतीय संविधानात कायद्यापुढे समानता कोणत्या अनुच्छेदामध्ये अंतर्भूत आहे? तुम्हाला माहित आहे भारतीय संविधानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मूलभूत अधिकार आपल्याला कलम 12 ते 35 दरम्यान प्रदान करण्यात आले आहेत आणि न्यायप्रविष्ट आहे. जर तुम्हाला हे अधिकार मिळाले नाही तर तुम्हाला सुप्रीम कोर्टकडून आपले अधिकार परत मिळवून घेता येतात. लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्हाला विचारलं आहे भारतीय संविधानात कायद्यापुढे समानता कोणत्या अनुच्छेदात अंतर्भूत आहे? तर बघून घ्या. पहिल्यांदा सर्वात पहिले माहिती आहे मूलभूत हक्क जो आहे तो आपला राहणार आहे. आणि मूलभूत हक्क लक्षात ठेवा रे कलम राहते 12 ते 35. आता लक्ष द्या 12 ते 35 दरम्यान मूलभूत हक्क राहणार आहे. याचा अर्थ बघा कलम 5 नाही, 7 नाही, एक आहे 14 आणि एक आहे 22. याचा उत्तर आहे 14. 14 मध्येच आपल्याला प्रदान करण्यात आलेली आहे कायद्यापुढे समानता. लक्षात ठेवा कलम 14 मध्ये आपल्याला काय सांगितले आहे? कायद्यापुढे समानता. याचा अर्थ होते का भारतातला कोणताही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा नाहीये.
तुम्ही कोणताही राहू द्या, लक्षात ठेवायचं आहे भारतातल्या एखाद्या मोठ्या श्रीमंत व्यक्तीपासून एखाद्या भिकारी व्यक्तीपर्यंत कोणताही व्यक्ती राहू द्या, सगळे व्यक्ती कायद्यापुढे समान आहे. कोणती कलम सांगते? कलम 14 कायद्यापुढे समानता. काही कलम इथे लक्षात ठेवा, सांगतो बघा इथे. कलम 15 जे आहे मित्रांनो, ते कलम 15 आपल्याला सांगते भेदभाव प्रतिबंध. कलम 15 मध्ये लक्षात ठेवा आपल्याला भेदभाव प्रतिबंध सांगण्यात आलेला आहे. धर्म, वंश, जात, लिंग या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. कलम 15 भेदभाव प्रतिबंध. तर भेदभाव जो आहे तुमचा कलम 15 राहणार आहे. पुढे बघा कलम 16. कलम 16 आपल्याला सांगते बघा रे, सार्वजनिक रोजगारात, लक्षात ठेवा सार्वजनिक रोजगारात जे आहे त्या मिळते आपल्याला समान संधी. तर सार्वजनिक रोजगार सरकारी नोकरीमध्ये सगळ्यांना समान संधी मिळणार आहे. कलम 16 सार्वजनिक रोजगारात समान संधी. पुढे बघा कलम 17. कलम 17 जे आपल्याला सांगते ते आहे अस्पृश्यता बंदी. कलम 17 ने विचारते आपल्याला अस्पृश्यता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. कलम 17 अस्पृश्यता बंदी, सगळ्या अस्पृश्यता आपल्या कलम 17 ने बंद करण्यात आलेल्या आहे. आणि लास्ट मध्ये बघा रे कलम 18. कलम 18 मध्ये आहे किताब नष्ट करणे. किताब नष्ट केलेले आहे, जेवढे काही विशेष किताब होते राव बहादूर, दिनकरराव, सगळे किताब नष्ट करण्यात आलेले आहे. कलम 18 किताब नष्ट करणे. आणि कलम 14 मध्ये जर तुम्हाला विचारलं तर कायद्यापुढे समानता. ते समानतेच्या अधिकारमध्ये एकूण 5 कलम आपल्याला येतात. कलम 14 ते 18 समानतेचा अधिकार. त्यामध्ये बघा आता पहिल्यांदा कलम 14 कायद्यापुढे समानता. कलम 15 मध्ये भेदभाव प्रतिबंध, कोणताही भेदभाव केला जाणार नाही. कलम 16 मध्ये आहे रे सार्वजनिक रोजगारात समान संधी. कलम 16 जर म्हटलेला सार्वजनिक रोजगारात समान संधी. 17 मध्ये अस्पृश्यता बंदी. आणि 18 मध्ये लक्षात ठेवा कलम 18 जर काय आहे तर ते आहे किताब नष्ट करणे. कलम 18 मध्ये राहणार आहे. हा प्रश्न बघा तुम्ही 5 पेक्षा अधिक वेळा रत्नागिरी बँड्समनला सुद्धा आलेला आहे. महत्वाचा आहे, या सगळ्याच कलमा पाठ करून ठेवा, याला कन्फर्म प्रश्न येतात. क्लिअर आहे? चला पुढे नेक्स्ट बघा. नेक्स्ट प्रश्न बघा रे. हा प्रश्न जो धाराशिव चालक 2024 ला प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा पहिल्यांदा दंडात्मक कोठडीच्या बाबतीत अटक केलेल्या व्यक्तीला अटकेच्या आधारे माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. अटकेच्या आधारे माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. नंबर 2 प्रतिबंधात्मक अटकेपासून संरक्षण केवळ नागरिकांना उपलब्ध आहे, परदेशी लोकांना नाही. हा दुसरा पॉइंट सांगितलाय. तिसरं बघा प्रतिबंधात्मक अटकाव कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत 3 महिन्यापेक्षा जास्त काळ ताब्यात ठेवता येणार नाही. आणि चौथा आहे एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक कोठडीत किती कालावधी ठेवण्यासाठी अटक केली जाऊ शकते हे ठरवण्याचा अधिकार राज्य विधानसभेला आहे. हे प्रश्न बघा तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा रे कोणाला आहे आणि कोणाला राहणार नाही. इथे बघा जर तुम्ही बरोबर विचाराल हे कलम तुमची आहे कलम 22. कलम 22 आहे अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. सांगतो इकडे काय बघा पहिला पॉइंट आहे कलम 22. कलम 22 मध्ये सांगितलं ते अटक व स्थानबद्धता. लक्ष द्या इकडे अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. तर कलम 22 जे आपल्याला अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण प्रोव्हाइड करते. तर कलम 22 जे आहे डिटेल मध्ये विचारण्यात आली आहे. धाराशिव चालकला प्रश्न आला. पहिला पॉइंट खालीलपैकी कोणते विधान बरोबर विचारलं बघा रे. दंडात्मक कोठडीच्या बाबतीत अटक केलेल्या व्यक्तीला अटकेच्या आधारे माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. पहिला पॉइंट काय बरोबर आहे समजून घ्या. एखाद्या व्यक्तीला जर अटक होत आहे तर मला का बरं अटक होत आहे, कोणत्या कारणानं अटक करता हे जाणून घेण्याचा अधिकार त्या व्यक्तीला कलम 22 प्रोव्हाइड करते. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे तुम्हाला बरोबर राहणार आहे. तर बघा पहिलं बरोबर आहे त्याचा अर्थ 1 आणि 1. इथे आहे का नाही, इथे आहे का नाही. 2 ऑप्शन कटले, 1 आणि 3 तुमचा कटला. आता ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 4 यापैकी उत्तर राहणार आहे. दुसरा स्टेटमेंट बघा प्रतिबंधात्मक अटकेपासून संरक्षण केवळ नागरिकांना उपलब्ध आहे, परदेशी लोकांना नाही. असं आहे का? नाही. समजून घ्या ते भारताचे नागरिक राहो किंवा परदेशाचे नागरिक राहो दोघांनाही कलम 22 जे आहे त्याचं स्थान मिळते. लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे 2 नंबर तर कन्फर्म चुकीचा आहे. 2 जेव्हा चुकलं तर याचा अर्थ हे ऑप्शन येणार नाही. ऑप्शन नंबर काय येणार रे 1. तिसऱ्या पॉइंट घ्या प्रतिबंधात्मक अटकाव कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत 3 महिन्यापेक्षा जास्त काळ ताब्यात ठेवता येणार नाही. बघा प्रतिबंधात्मक स्थानबद्धता सुरुवातीला 3 महिन्यापर्यंत राहते, पण जर त्यांना असं वाटते की आपल्याला ती वाढवायची आहे तर न्यायालयाच्या परवानगीने किंवा जे काही मेन अधिकारी राहतात त्यांच्या परवानगीने त्याला वाढवता येते. 3 महिने म्हटलं हे राहणार नाही.
आणि हा अधिकार राज्य विधानसभेला आहे का? नाही, संसदेला राहते. तर त्यामुळे बघा ऑप्शन नंबर 1 हेच आपलं उत्तर बरोबर राहणार आहे. आणि कलम 22 अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण कलम 22 प्रोव्हाइड करते. उत्तर येते बघा ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहणार आहे. पुढे चला, हा प्रश्न बघा. हा बघा तुम्हाला अहिल्यानगर चालक आणि वर्धा पोलीस 2023 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेत अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण, बघा इथे अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण कोणत्या अनुच्छेद मध्ये दिलेले आहे? लक्षात ठेवा, अनुच्छेद 20. अनुच्छेद 20 मध्ये आपल्याला दिलाय अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. ऑप्शन नंबर 3 राहणार आहे. अनुच्छेद 20 काय रे? अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. यात पॉइंट राहते नो एक्सपोज फॅक्टो, नो डबल जेपर्डी, नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. म्हणजे एकाच व्यक्तीवर 2 वेळा खटला चालवता येत नाही, एकाच व्यक्तीला 2 पेक्षा अधिक वेळा शिक्षा सुनावता येत नाही, आणि त्यानंतर बघा स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्यास मनाई. हे कलम 20 अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. 21 मध्ये काय रे? तर जीविताचा अधिकार. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य जे म्हटलं आपण त्यालाच, तर जीविताचा अधिकार तुम्हाला एका कलमात दिलेला आहे, ते आहे कलम 21. कलम 21 मध्ये जीविताचा अधिकार. कलम 22 मध्ये अटक व स्थानबद्धता. लक्षात घ्या, अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. लक्षात घ्या, अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण म्हटलं तर कलम 22. कलम 22 आपल्याला अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. 21 मध्ये जीविताचा अधिकार. 19 मध्ये आपल्याला प्रदान आहे रे स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 19 मध्ये जर तुम्हाला विचारलं, लक्षात ठेवा कलम 19 मध्ये आपल्याला प्रदान आहे स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 19 स्वातंत्र्याचा अधिकार. आणि कलम 20 मध्ये लक्षात ठेवा कलम 20 जे आपल्याला प्रदान करते अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. चारही कलम इकडे लक्ष द्या बघा. कलम 19 स्वातंत्र्याचा अधिकार, 20 मध्ये अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण, 21 मध्ये जीविताचा अधिकार, आणि 22 मध्ये लक्षात ठेवा रे अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. आता पुन्हा एक कलम सांगतो बघा, कलम 21A. लक्षात ठेवा कलम 21A मध्ये मित्रांनो आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे शिक्षणाचा अधिकार. तर कलम 21A मध्ये लक्षात ठेवा आपल्याला शिक्षणाचा अधिकार जो जोडण्यात आलेला आहे. कलम 21A 86वी घटना दुरुस्ती 2002. लक्षात द्या 86वी घटना दुरुस्ती 2002 ने कलम 21A शिक्षणाचा अधिकार जोडण्यात आलेला आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002. आणि अपराधाच्या दोषसिद्धीबाबत लक्षात ठेवा कलम 20 मध्ये अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण प्रदान करण्यात आलेलं आहे. चला पुढे बघा नेक्स्ट प्रश्न. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, समजून घ्या. बघा नागपूर पोलीसला आला, नांदेडला, आणि 10 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. प्रश्न काय म्हणते बघा, संविधानाचे कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार प्रदान करते? जगण्याचा मूलभूत अधिकार प्रदान करणार आहे कलम 21. इथे बघा रे कलम 31 मध्ये मित्रांनो आता सांगितलं तुम्हाला प्रदान आहे जीविताचा अधिकार, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार. जीविताचा अधिकार ही कलम प्रोव्हाइड करते कलम 21 जीविताचा अधिकार. म्हणजे बघा कोणत्याही माणसाला किंवा कोणत्याही व्यक्तीला आपल्याला कोणत्याही स्वतःचा लक्षात ठेवा जीविताचा अधिकार किंवा आपला जीव घेण्याचा अधिकार राहत नाही, या कलमाने प्रोव्हाइड केला आहे. कलम 21 मध्ये जिवंत राहण्याचा अधिकार प्रदान आहे. 17 सांगितलंय. 17 मध्ये तुम्हाला बघा रे अस्पृश्यता बंदी. तर अस्पृश्यता बंदी लक्षात ठेवा कलम 17 मध्ये आहे. कलम 21 मध्ये जीविताचा अधिकार. 10 पेक्षा अधिक वेळा प्रश्न येऊन गेला, महत्वाचा आहे. कलम 21 जर म्हटलं तुम्हाला जीविताचा अधिकार राहणार आहे. पुढे चला नेक्स्ट. हा प्रश्न बघा, नाशिक ग्रामीण, अमरावती शहर, सोलापूर ग्रामीण, आणि हा आता बघा 10 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य, इथे बघा आता कर्तव्य IMP आहे. 2 ते 3 प्रश्नामध्ये आपण याला डिस्कस केलेला आहे. कर्तव्य कोणत्या कलमात प्रदान केलेली आहे? कलम 51. आता आपण ऑलरेडी याच्यावर बोललोय तरी पुन्हा सांगतो बघा, मूलभूत कर्तव्य याची बेसिक माहिती ठेवा. मूलभूत कर्तव्य व्हेरी इम्पॉर्टंट राहते. मूलभूत कर्तव्य बघा पहिल्यांदा भाग 4A, आणि कलम जर म्हटलं लक्षात ठेवायचं कलम 51A. तर भाग 4A कलम 51A. समिती आली बघा सरदार स्वर्णसिंग समिती. तर सरदार स्वर्णसिंग समिती जी आहे यांच्या शिफारशीतून आपल्या इथे आणलेली आहे. किती?
42व्या घटना दुरुस्तीने लक्षात ठेवा किती आले तर 10 आणि 86वी घटना दुरुस्तीने जोडलेला आहे 1, टोटल 11 मूलभूत कर्तव्य जे आहे सध्याच्या कंडिशन मध्ये आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये आहे. तर 42वी घटना दुरुस्तीने 10 जोडले, 86व्या घटना दुरुस्तीने 1, 10 आणि 1 टोटल झाले 11 कर्तव्य आपले लक्षात ठेवा या घटनेच्या कलम 51A मध्ये जोडण्यात आलेले आहे. भाग 4A कलम 51A सरदार स्वर्णसिंग समिती. पुन्हा मूलभूत कर्तव्य मित्रांनो फक्त भारतीयांनाच लागू आहे, परकीयांना नाही. इथे लक्षात घ्या, फक्त आणि फक्त कोणाला? भारतीयांनाच. तर भारतीयांनाच ही तत्वे लागू राहणार आहे, लक्षात ठेवा, परकीयांना राहणार नाही. आणि ही तत्वे लक्षात ठेवा रे, न्याय प्रविष्ट नाही. म्हणजे बघा याचं जर तुम्ही पालन केलं नाही तर तुम्हाला काहीच होत नाही. म्हणजे न्याय प्रविष्ट नाही, फक्त कोणाला? भारतीयांनाच ही तत्वे लागू राहणार आहे. किती आहे म्हटलं तर 11, घटना दुरुस्त्या 2 आहे रे, 42 आणि 86. आणि भाग जर विचारला, भाग 4A कलम 51A मध्ये ही तत्वे प्रदान करण्यात आलेली आहे. 10 पेक्षा अधिक वेळा प्रश्न येऊन गेला, हे 10 आणि 3 13. तर त्यामुळे केअरफुली लक्षात घ्या, महत्वाचं राहते कोणतं आहे ते कलम 51A मध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्ये प्रदान करण्यात आलेली आहे. चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. हा बघा रे, धाराशिव पोलीस आणि मुंबई पोलीस 2024 ला मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाही? तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, मूलभूत कर्तव्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहे. तर मूलभूत कर्तव्य डिटेलमध्ये करून ठेवायचे आहे, त्याची माहिती चांगली लक्षात घ्या. जे सांगितलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. कोणतं कर्तव्याचा समावेश नाही? नाही म्हटलंय बघा, पहिल्यांदा सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आहे, 9व्या नंबरचं तत्व आपल्याला सांगितलं आहे. पुढे बघा, संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे 4थ्या नंबरचं आहे, लक्षात ठेवा. संरक्षण करणे, आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे आपल्याला सुद्धा 4थ्या नंबरचं आपलं हे तत्व राहणार आहे. संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था यांचा आदर करणे पहिल्याच नंबरचं आहे, हे सुद्धा राहणार आहे. म्हणजे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, उत्तर येते ऑप्शन नंबर 4. हे तत्व याच्यामध्ये नाही. काय सांगते बघा, पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन. बघा इथे पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे हे जे आहे मूलभूत कर्तव्य नाही. तर हे आहे रे तुम्हाला राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. लक्षात ठेवा, राज्य धोरणाचं मार्गदर्शक तत्व राहणार आहे, लक्षात ठेवा. हे तत्व आपलं कर्तव्य राहणार नाही. हे राज्य धोरणाचं मार्गदर्शक तत्व आहे, समान कामासाठी समान वेतन, राज्य धोरणाचं मार्गदर्शक तत्व. आणि प्रश्न होता मूलभूत कर्तव्यामध्ये कशाचा समावेश होत नाही? ऑप्शन नंबर 4 याचा समावेश होणार नाही आहे. मूलभूत कर्तव्य आता सांगितलं, भाग 4A कलम 51A. आणि आपण 2 घटना दुरुस्तीने जोडलेल्या आहे, 42 आणि 86व्या घटना दुरुस्तीनं मूलभूत कर्तव्य आपल्या देशाच्या राज्यघटनेत जोडलेले आहे. आता टोटल आहे 11. आता हा प्रश्न बघा नेक्स्ट. हा बघा रे, नवी मुंबई पोलीस आणि नागपूर कारागृहाला दोन्ही वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? नाही म्हटलाय, कोणता अधिकार मूलभूत हक्क नाही विचारलेला आहे. संपत्तीचा हक्क आता मूलभूत अधिकार नाही, ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर राहणार आहे. भाषण हक्क समतेचा आहे, धर्म स्वातंत्र्याचा आहे, संपत्तीचा अधिकार जो आहे तो राहिला नाही. बघायला 44वी घटना दुरुस्ती 1978, लक्ष द्या रे, 44वी घटना दुरुस्ती 1978 ने संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आला. आणि याला बघा भाग 12 आणि कलम बघा रे, कलम 300A, भाग 12 कलम 300A मध्ये कायदेशीर हक्क बनविण्यात आलाय. कायदेशीर हक्काचा दर्जा, यालाच लक्षात द्या आपल्याला, कायदेशीर हक्काचा दर्जा जो आहे याला प्रदान करण्यात आलेला आहे. भाग 12 कलम 300A. बघा इथे भाग 12 कलम 300A, याला दिला आपण कायदेशीर हक्कांचा दर्जा. कायदेशीर हक्कांचा दर्जा सुद्धा याला प्रदान करण्यात आलेला आहे, भाग 12 कलम 300A. आणि 44वी घटना दुरुस्ती 1978 ने लक्षात घ्या, हा अधिकार आपला काढून टाकण्यात आलेला आहे. कोणता अधिकार? संपत्तीचा अधिकार आता मूलभूत अधिकार नाही. तर ऑप्शन नंबर 1 जे आहे मित्रांनो याचं उत्तर येणार आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा, 19 नंबरचा प्रश्न बघा रे, मुंबई लोहमार्ग चालक 2024 आणि SRPF 2021 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशा संबंधी आहे? तर कलम 51A विचारलाय, कशा संबंधी याचा प्रश्न होता तुम्हाला, आता सांगितलाय मूलभूत कर्तव्य.
भाग 3 मध्ये तुम्हाला माहित असायला पाहिजे, भाग 3 आणि कलम 12 ते 35 मध्ये आपल्याला प्रदान केले आहे मित्रांनो मूलभूत हक्क. तत्वे म्हटलं तर भाग 4 कलम आहे 36 ते 51. तर कलम लक्षात ठेवा 36 ते 51 मध्ये मित्रांनो आपल्याला हे जे आहे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे राहणार आहे. आर्थिक अधिकार सोडून द्या. मूलभूत कर्तव्ये तुम्हाला भाग 4A आणि कलम 51A मध्ये आपल्याला लक्षात घ्या मित्रांनो मूलभूत कर्तव्य राहणार आहे. ऑप्शन नंबर 1 कलम 51A मूलभूत कर्तव्य राहणार आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. हा प्रश्न बघा. हा धाराशिव पोलीस आणि पुणे SRPF 2021 ला पुन्हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न बघा रे, बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते. आता मी तुम्हाला पहिले आपण याच्यावर एक बोललेलो आहोत का जर भारतीयांच्या कोणत्याही मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर 2 कलमा होत्या रे. बघा पहिल्या नंबरला आहे कलम 32 नुसार जर म्हटलं तुम्हाला तर सुप्रीम कोर्ट, आणि कलम लक्षात ठेवा 226 नुसार जर आहे तुम्हाला हायकोर्टामध्ये दाद मागता येते. 2 कलम आहे. तर पहिल्या नंबरला कलम 32 नुसार सुप्रीम कोर्ट आणि कलम 226 नुसार हायकोर्ट मध्ये आपल्याला मूलभूत हक्काच्या संरक्षणाकरिता दाद मागता येते. कलम 32 आणि कलम 226. आता बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धता जर झाली असेल तर त्यावेळेस लक्षात ठेवा कोणत्या अधिकाराने आपल्याला वापस जो आहे आपण मागू शकतो. तर लक्षात ठेवा रे घटनात्मक तरतुदीने दाद मागता येते विचारला आहे तो राहते हेबियस कॉर्पस. बघा हेबियस कॉर्पस नावाची जी एक रिट्स राहते. रिट्स म्हणजे बघा टोटल कलम 32 नुसार सुप्रीम कोर्ट आणि कलम 226 नुसार लक्षात ठेवा हायकोर्टला 5 प्रकारच्या रिट्स काढण्याचा अधिकार आहे. त्यामध्ये पहिले आहे रे हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस म्हणजे काय का जर एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर अटक किंवा स्थानबद्ध, बघा रे स्थानबद्ध करून ठेवलं असेल. मी तुम्हाला सांगायचं आहे काय कोणत्या व्यक्तीला जर अटक झाली तर 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करावं लागते. अटक झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला कोर्टात हजर करणे बंधनकारक आहे. समजून घ्या किती तासाच्या आत 24 तासाच्या आत. लक्षात घ्या मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला अटक झाली आहे तर अटक झाल्याच्या नंतर 24 तासाच्या आत त्याला न्यायालयात हजर करणे बंधनकारक राहते. आणि जर 24 तास होणे जर त्याला न्यायालयात हजर केलं नाही तर त्याचे नातेवाईक, आई वडील, मित्र कोणीही लक्षात ठेवा कलम 32च्या आधारे किंवा कलम 226च्या आधारे बघा हेबियस कॉर्पस नावाची रीट जी आहे कोर्टात दाखल करू शकते का आम्हाला सदे उपस्थित करा. बेकायदेशीर अटक किंवा स्थानबद्ध केलेल्या व्यक्तीला माझ्या पुढे उभं करा असा ऑर्डर जो आहे तो जज काढते. त्याचंच नाव आहे रे हेबियस कॉर्पस. आणि ते रीट्स कलम 32 नुसार सुप्रीम कोर्ट आणि कलम 226 नुसार हायकोर्टला ती रीट्स काढण्याचा अधिकार प्रदान आहे. इथून प्रश्न तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते. उत्तर येते मित्रांनो हेबियस कॉर्पस ऑप्शन नंबर 4. क्लिअर आहे. हे जे प्रश्न तुम्हाला बघा धारापूर पोलीसला सुद्धा आला, पुणे SRPF 2021 ला सुद्धा आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर 20 येते ऑप्शन नंबर 4. बघा मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण जवळपास 20 प्रश्नाला डिकोड आणि डिटेल एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आता याचा एक पार्ट आहे, पुन्हा सेकंड पार्ट जो आहे उद्याच्या लेक्चरमध्ये याला अपलोड करून देऊ. 2 पार्टमध्ये तुमचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य यावरचे सगळे प्रश्न कव्हर केला जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.